महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आळंदी रोडवरील साई मंदिरात विजयादशमी आणि साईबाबा पुण्यतिथी निमित्त भक्तांची मोठी गर्दी. आळंदी रोड परिसरातील श्री साई मंदिरात यावर्षी विजयादशमी आणि श्री साईबाबांच्या पुण्यतिथीचा योग जुळून आल्यानं भक्तांची मोठी रीघ लागली पाहायला मिळाली आहे. तर संस्थांच्या वतीनं साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक उपक्रम, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिसाद देत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिराबाहेर भक्तांची गर्दी उसळली असून सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. विजयादशमी आणि बाबांच्या पुण्यतिथी निमित्त भाविक श्रद्धेने दर्शन घेत आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आज विजयादशमी निमित्त साईबाबांच्या मंदिरात उत्सव सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून सामाजिक उपक्रम राबवून उत्सवाला चांगल्या प्रकारे उत्सव सुरू आहे. काय सांगाल? कालपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे. काल सकाळी 6 वाजता अखंड पारायण सोहळा चालू होता. आज त्याची सकाळी समाप्ती झाली. त्यानंतर सकाळपासून आज बाबांचे पूजा पाठ, अभिषेक हे सगळे कार्यक्रम नित्यप्रमाणे पार पडले. त्यानंतर बाबांचा आज महत्त्वाचा म्हणजे भिक्षाजुळीचा कार्यक्रम असतो. त्याला चांगल्या प्रमाणे प्रचंड प्रतिसाद असतो. लोक जसं भिक्षा बाबा मागायचे त्याच पद्धतीनं भिक्षा घ्यायची जी प्रथा आपल्या भारतामध्ये आहे, तर ते इथं राबवले जाते आणि आम्ही संस्थांतर्फे ते भिक्षा दिली जाते. आणि आज दुपारी आता मध्यान्ह आरती झाल्यानंतर आज बाबा शरीर त्याग केलेला दिवस आहे. तर दुपारी आता मध्यान्ह आरती झाल्यानंतर आमच्याकडे इथे सर्व भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते आणि दुपारी 2:30 ते 3 आम्ही बाबा ज्यावेळेस ते प्राण त्याग करायचा वेळ असतो त्यावेळेस आमच्याकडे संपूर्ण बाबांच्या चरणामध्ये जाऊन आम्ही प्रार्थना करत असतो आणि एक वेगळं वातावरण असतो इथे. आणि सर्व साई भक्त या ठिकाणी अनेक वर्षापासून जे येत असते ते वेगवेगळे अनुभव इथे घेत असते. त्यांचं दुःख सुख सर्व या ठिकाणी आहे त्यावेळेमध्ये इथे पाहायला मिळतो. तर तो एक फार वेगळा सोहळा या संस्थांमध्ये राबवला जातो. त्याच्यानंतर दिवसभर सर्व महाप्रसाद वाटप ते सर्व कार्यक्रम चालू आहेत आणि संध्याकाळीचं भजनाचं कार्यक्रम होऊन रात्री जागरण होत असतो. आज त्याच्यानंतर कार्यक्रमाची उद्या सकाळी सांगता होईल. साईबाबांची आज पुण्यतिथी आज साजरी केली जाते. आज तेच सांगायचा प्रयत्न केला होता मी. आज साईबाबांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीची जी वेळ आहे ते दुपारी आम्ही ते 2:30 ते 2:35 हा काळ आम्ही मेंटेन करतो, पाळला जातो. पण आम्ही त्याच्या आधीच 2 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत आम्ही संपूर्ण हे भजनाचे कार्यक्रम चालू असते. ज्या वेळेमध्ये बाबा देहत्याग करतात, निर्वाणाची वेळ असते आम्हाला म्हणतो, तर ते सगळे कार्यक्रम आहे ना एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे ना या पुण्यतिथीनिमित्त. आणि आज महत्त्वाचा दसऱ्याचा दिवस आहे. हे सगळे एकत्र कार्यक्रम आम्ही इथे राबवत असतो. आणि आज योगायोग आज महात्मा गांधी आहे. आम्ही त्या गांधी जयंतीनिमित्त आम्ही त्यांना वंदना केलेली आहे आणि सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मोठ्या भक्तांगणामध्ये पार पाडले जातात. आज पालखी सोहळा देखील मोठा उत्साह पार पडला. आज संध्याकाळी पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे 4:30 वाजता सुरू होतो ते 6 वाजेपर्यंत 1.5 तासाचा त्या या ठिकाणी सोहळा असतो. संपूर्ण मंदिर परिसर इथं अनेक देवदेवतांचे मंदिर आहेत. बाबांची पालखी सगळ्या ठिकाणी जाते. त्या ठिकाणी पूजा केली जाते. जवळपास ते दीड ते 2 तास या पालखी सोहळ्याला वेळ लागतो. आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळी 7ला आरती असते. त्या आरतीमध्ये नंतर सगळे कार्यक्रम आरतीच्या नंतर कंटिन्यू चालू असतात.
आज दसऱ्याच्या निमित्त सोने लुटल्याचा देखील हो, ते शिलिंगन नावाने एक आम्ही कार्यक्रम तेही आहे ना, पालखी ज्यावेळेस बाबा चा संपूर्ण प्रदक्षिणा होतो पालखीचा, ते झाल्यानंतर तिथं शिलिंगन खेळलं जातो आणि तिथं सोनं लुटलं जातो. पूजापाठ करून ते सोनं लुटलं जातो आणि ते सोनं अगोदर बाबांची चरणी ठेवून आणि सर्व भक्त लोक त्याचा आहे ना आनंद घेतात.